2008 मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागू शकतो आणि या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहे। मालेगावात मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्तात वाढ झाली आहे। 2008 मध्ये मालेगावमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेले या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 6 जण संशयित आरोपी होते। आता तब्बल 17 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागेल। तर आपण पाहतो 17 वर्षांनी आज निकाल लागणार आहे। बॉम्बस्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला होता। या संदर्भात आता काय नेमका निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटल्याचा निकाल या बाबतीमध्ये मालेगावमध्ये स्थानिक आणि नाशिक मुख्यालय या ठिकाणून काही बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। RCP आणि QRT याचे जवानसुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आवश्यक त्या बैठका त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि मालेगावमधली परिस्थिती पूर्ववत राहील, शांततेत राहील या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षाच्या नंतर आज निकाल आहे। सरकारच्या दबावाखाली चौकशी करणारे अधिकारी काम करत होते आणि कशा प्रकारे षडयंत्र रचलं गेलं, RSSच्या काही नेत्यांची नावं त्यात कशी गोवण्याचा प्रयत्न झाला, काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं कशी त्यात गोवली जावी याच्यासाठी त्यावेळच्या काँग्रेस सरकारनं प्रयत्न केला। हे आम्ही नाही म्हणत आहे, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं स्वतःहून बाहेर येऊन सांगितलं। तर हे अपेक्षितच नाही। NIAचा खटला हा तब्बल 2011ला वर्ग झाल्यावरती 25 पर्यंत प्रलंबित राहणं। देश सक्षम आहे, यंत्रणा सक्षम आहे, सगळे देशभक्त जे काही आहेत लोकसेवक ते पण सक्षम आणि समर्थ आहेत। फक्त राजकारण्यांनी गलिच्छ राजकारणासाठी या यंत्रणाचा जर उपयोग केला नाही तर खऱ्या गुन्हेगारांना तब्बल जवळजवळ 16 वर्षापूर्वीच त्यांना फाशी होणं संयुक्त ठरलं असतं। 2008 साली ज्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झालेला होता त्याच ठिकाणी मी आता आहे। आपण जर बघितलं तर याच ठिकाणी ज्या दुचाकीमध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्यात आलेला होता ती दुचाकी याच ठिकाणी मालेगावातल्या भिक्खू चौकामध्ये उभी होती आणि रमजानच्या महिन्यामध्ये हा सगळा ब्लास्ट झालेला होता। आपण जर या सगळ्या बॉम्बस्फोटाची तीव्रता जर बघितली तर या परिसरामधली जी दुकानं आहेत त्या दुकानांवर आजही 2008 सालच्या त्या बॉम्बस्फोटाच्या खुणा आपल्याला बघायला मिळतील। हे जे छोटे छोटे होल आपल्याला दिसत आहेत या सगळ्या 2008 सालच्या बॉम्बस्फोटाच्या या खुणा आहेत। या बॉम्बस्फोटामध्ये खरं तर पहिल्यांदाच हिंदुत्ववादी नेत्यांना आरोपी करण्यात आलेलं होतं। साध्वी प्रज्ञा सिंग असेल, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य काही हिंदुत्ववादी लोकांना या बॉम्बस्फोटामध्ये आरोपी करण्यात आलेलं होतं। जवळपास 17 वर्षांनंतर आज हा निकाल येणं अपेक्षित आहे। 17 वर्षांच्या सगळ्या सुनावणीमध्ये जवळपास 323 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या गेलेल्या होत्या। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।